कसे आहात मुलांनो? आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलं वर्नियर कॅलिफर. वर्नियर कॅलिफर काय असतं, त्याचा यूज काय आहे, त्याच्या रीडिंग काय कशा घ्यायच्या, त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिल्या. ह्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहेत, दॅट इज स्क्रू गेज. आता स्क्रू गेजमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे बघा. फर्स्ट, स्क्रू गेजचं यूज काय आहे, स्क्रू गेज नेमकं कुठल्या कारणासाठी यूज करतात हे आपण फर्स्ट पाहणार आहेत. सेकंड पाहणार आहेत आपण कन्स्ट्रक्शन ऑफ स्क्रू गेज. स्क्रू गेजचं कन्स्ट्रक्शन किंवा डिझाईन ही कशी आहे हे आपण सेकंड पॉईंटमध्ये पाहणार आहेत. त्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये पाहणार आहेत आपण लिस्ट काउंट. स्क्रू गेजचा किती लिस्ट काउंट असतो आणि तो कसा काढायचा असतो. त्यानंतर लिस्ट काउंटवरतीच JEE मेन्स 2015ला एक प्रॉब्लेम विचारला आहे, तो प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व करून देईल. नेक्स्ट पाहणार आहेत आपण रीडिंग ऑफ स्क्रू गेज. स्क्रू गेजचा यूज करून रीडिंग कशा घ्यायच्या असतात किंवा रीडिंग घेण्याचा फॉर्म्युला कोणता आहे. आणि शेवटचा पॉईंट पाहणार आहेत आपण झिरो एरर नेमकं असतंय काय आणि झिरो एरर करेक्ट कसा करायचा. लक्षात, हे सर्व पॉईंट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. काय काय पाहणार आहेत आपण, स्क्रू गेजचा यूज काय आहे, सेकंड स्क्रू गेजचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहे, त्यानंतर लिस्ट काउंट ऑफ स्क्रू गेज पाहणार आहेत, त्यानंतर रीडिंग ऑफ स्क्रू गेज, स्क्रू गेजचा यूज करून रीडिंग कशा घ्यायच्या, आणि शेवटचा पॉईंट पाहणार आहेत आपण झिरो एरर आणि झिरो एरर कसा रिमूव्ह करायचा. ठीक आहे, चला तर मग फर्स्ट पॉईंट लिहा, यूज ऑफ स्क्रू गेज. फर्स्ट पॉइंट टाका आता, यूज. स्क्रू गेजचा यूज काय आहे. आता स्क्रू गेजचा यूज सांगण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी रिपीट करल. लक्षात, सपोज करा मला जर कुणी म्हटलं की ह्या बोर्डची लेंथ किती आहे, ह्या बोर्डची लेंथ किती आहे, मग मी काय करल, एक इन्स्ट्रुमेंट घेईल, एक तर मी स्केल घेईल किंवा स्क्रू गेज घेईल किंवा वर्नियर कॅलिफर घेईल आणि ह्या बोर्डची मी लेंथ मोजल. सपोज करा मला ह्या बोर्डची लेंथ मोजायची, मी पहिलं इन्स्ट्रुमेंट काय यूज करल, स्केल. स्केलनं ह्या बोर्डची लेंथ मोजल. सपोज ह्या बोर्डची लेंथ स्केलनं मी मोजली आणि ती आली 1.4 मीटर. लक्षात, स्केलनं मी ह्या बोर्डची लेंथ मोजली, किती आली, 1.4 मीटर. त्यानंतर बघा आता ज्यावेळेस मी स्केलनं ह्या बोर्डची लेंथ मोजतो त्यावेळेस मला लेंथ ही 1 डेसिमल पॉईंटपर्यंत मिळते. डेसिमल पॉईंटपर्यंत मिळते. 1 डेसिमल पॉईंट याचा अर्थ काय झाला, डेसिमलच्या नंतर किती पॉईंट आहे, 1 पॉईंट आहे, म्हणून काय मी म्हटलेला 1 डेसिमल पॉईंटपर्यंत मला लेंथ मोजता येते. त्यानंतर स्केलनं ज्यावेळेस मी मोजतो, स्केलनं ज्यावेळेस मी ह्या बोर्डची लेंथ मोजतो त्यावेळेस ह्या स्केलचा लिस्ट काउंट किती असतो, 0.1 सेंटीमीटर. लक्षात, पहिली गोष्ट मी स्केलनं 1 डेसिमल पॉईंटपर्यंत लेंथ मोजू शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, ह्या स्केलचा लिस्ट काउंट मीन्स काय, मिनिमम किती लेंथ मी मोजू शकतो ते म्हणजे लिस्ट काउंट. स्केलचा यूज करून मी मिनिमम कुठपर्यंत लेंथ मोजू शकतो, 0.1 सेंटीमीटरपर्यंत. आलं इथपर्यंत लक्षात. त्यानंतर स्केल झालं. आता सेकंड बघा, मी यूज करू शकतो वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरचा यूज करून पण मी ह्या बोर्डची लेंथ मोजू शकतो.
ठीक आहे. सपोज करा ज्यावेळेस मी वर्नियर कॅलिफरनं ह्या बोर्डची लेंथ मोजल त्यावेळेस ती लेंथ येईल किंवा सपोज करा म्हटलं मी 1.42 मीटर. लक्षात, ज्यावेळेस मी वर्नियर कॅलिफरनं लेंथ मोजल त्यावेळेस किती आली 1.42 मीटर. याचाच अर्थ मी वर्नियर कॅलिफरचा यूज करून किती डेसिमल पर्यंत लेंथ काढू शकतो 2 डेसिमल पॉइंट पर्यंत. ठीक आहे. वर्नियर कॅलिफरचा लिस्ट काउंट किती असतो 0.01 सेंटीमीटर. समजलं. वर्नियर कॅलिफरचा यूज करून मी 2 डेसिमल पर्यंतची लेंथ मोजू शकतो. ठीक आहे. आणि लिस्ट काउंट किती असतो वर्नियर कॅलिफरचा 0.01 सेंटीमीटर. आता माझ्याकडे तिसरं इन्स्ट्रुमेंट आहे. पहिलं कोणतं होतं स्केल पट्टी, दुसरं वर्नियर कॅलिफर. आता माझ्याकडे तिसरं इन्स्ट्रुमेंट आहे स्क्रू गेज. आता बघा स्क्रू गेजचा यूज करून मी ह्या बोर्डची लेंथ मोजली गेली 1.423 मीटर. ह्या बोर्डची लेंथ किती मोजली गेली स्क्रू गेजचा यूज करून 1.423 मीटर. याचाच अर्थ मी स्क्रू गेजचा यूज करून मी किती डेसिमल पॉईंट पर्यंत लेंथ मोजू शकतो 3 डेसिमल पॉईंट पर्यंत. ठीक आहे. आणि स्क्रू गेजचा लिस्ट काउंट हा किती असतो 0.001 सेंटीमीटर. समजलं. लेंथ प्रत्येक डिव्हाइसनं वेगळी यायला लागली. स्केलनं 1.4 आली, वर्नियर कॅलिपरनं 1.42 आली आणि स्क्रू गेजनं किती आली 1.423 म्हणजे 3 डेसिमलपर्यंत स्क्रू गेजनं लेंथ आलेली आहे. ठीक आहे. आता एक सिंपल क्वेश्चन की सर्वात ॲक्युरेट कुणी लेंथ मोजली, स्केलनं मोजली का वर्नियर कॅलिफरनं मोजली का स्क्रू गेजनं मोजली. ज्याचे डेसिमल पॉईंट जास्त असतील त्याची ॲक्युरेसी जास्त असते. याचाच अर्थ स्क्रू गेजची ॲक्युरेसी ऑफ स्क्रू गेज इज ग्रेटर दॅन ॲक्युरेसी ऑफ वर्नियर कॅलिफर and accuracy of vernier caliper is greater than scale. समजलं. तिघामध्ये फरक काय, तिघाचं काम हे एकच आहे, लेंथ मोजणं, हाईट मोजणं, ब्रेथ मोजणं किंवा डेप्थ मोजणं. परंतु तिघांची ॲक्युरेसी, तिघांचा लिस्ट काउंट हा वेगळा येतो. लिस्ट काउंट ह्याचा 0.1 येतो स्केलचा, वर्नियर कॅलिपरचा 0.01 येतो आणि स्क्रू गेजचा 0.001 सेंटीमीटर येतो. समजलं. तिघाचं एकच काम आहे लेंथ मोजणं. तिघांनी मी लेंथच मोजली पण सगळ्यामध्ये लेंथचा फरक यायला लागलाय. मोर ॲक्युरेट कोण मोजले सर्वात जास्त स्क्रू गेजनं. समजलं. फर्स्ट पॉईंट मग काय लिहिणार मी यूज ऑफ स्क्रू गेज. सेम तेच लिहायचं. स्क्रू गेज इज इन्स्ट्रुमेंट. काय स्क्रू गेज एक इन्स्ट्रुमेंट आहे. स्क्रू गेज इज ॲन इन्स्ट्रुमेंट विच इज स्क्रू गेज इज ॲन इन्स्ट्रुमेंट शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो आहे आता विच इज युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ length, used for measurement of length. Second breadth, त्यानंतर थर्ड हाईट आणि फोर्थ डायमीटर. सेम वर्नियर कॅलिफरचा यूज करून आपण लेंथ मोजू शकतो, तो ब्रेथ मोजू शकतो, हाईट मोजू शकतो, डायमीटर मोजू शकतो. वर्नियर कॅलिफर आणि स्क्रू गेजमध्ये फक्त डेसिमल पॉईंटचा फरक आहे आणि लिस्ट काउंटचा फरक आहे. आता नवीन पॉईंट टाका कन्स्ट्रक्शन ऑफ स्क्रू गेज. नेक्स्ट पॉईंट लिहा आता कन्स्ट्रक्शन
construction of screw gauge. कन्स्ट्रक्शन ऑफ स्क्रू गेज. जसं आपण वर्नियर कॅलिफरचं कन्स्ट्रक्शन पाहिलं होतं. वर्नियर कॅलिफरमध्ये 2 स्केल होत्या, एक असती मेन स्केल आणि दुसरी असती वर्नियर स्केल. तसंच सेम स्क्रू गेजमध्ये 2 स्केल असतात. एक असती तुमची मेन स्केल किंवा पिच स्केल आणि दुसरी असती तुमची सर्क्युलर स्केल. कन्स्ट्रक्शनमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला दिसतील, फक्त मी जस्ट ओव्हरव्ह्यू सांगितला. आता काढून घेऊत आपण आता कन्स्ट्रक्शन ऑफ स्क्रू गेज. कन्स्ट्रक्शन काढून घ्यायला सुरू करा. हे असतं तुमचं फ्रेम. त्यानंतर ही जी तुमची असते ही असते तुमची बेस लाईन. त्यानंतर हे असतं तुमचं स्क्रू, SCREW, स्क्रू और स्पिंडल. ह्याला दुसरं नाव काय? स्पिंडल. त्यानंतर हे असतं तुमचं थिम्बल. त्यानंतर हे असतं तुमचं रॅचेट. त्यानंतर ही तुमची असते पिच स्केल और ह्याला म्हणतो आपण स्लीव. त्यानंतर पिच स्केल किंवा ह्याला दुसरं नाव आहे मेन स्केल. त्यानंतर ही असते तुमची सर्क्युलर स्केल. ही असते तुमची सर्क्युलर स्केल. ठीक आहे. सर्क्युलर स्केलला आणखी दुसरं नाव आहे हेड स्केल. सर्वांनी अगोदर डायग्राम काढून घ्या. डायग्राम काढून झाल्यानंतर मी एक्सप्लेन करेल. ठीक आहे. आता लक्ष द्या, मी डायग्राम एक्सप्लेन करेल आणि डायग्राम मधला प्रत्येक पार्टचं काय काम असतं हे तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे. आता बघा, हा जो पार्ट असतो हा इथला, त्याला ह्याला म्हणायचं स्टड. हा जो इथला पार्ट असतो ह्याला म्हणायचं स्टड. त्यानंतर हे जे आहेत ह्याला म्हणायचं स्क्रू. स्टड आणि स्क्रू ह्या दोघांच्या मध्ये तुम्हाला जे मोजायचं आहे, सपोज करा ह्या मला पेनची डायमीटर मोजायची, तर हे काय केलं जातं, स्टड आणि स्क्रूच्या मध्ये असं फिट केलं जातं.
जे मोजायचं आहे ते स्टड आणि स्क्रू ह्या दोघांच्या मध्ये फिट केलं जातं. हे झालं स्क्रू. स्क्रूला दुसरं नाव काय? स्पिंडल. त्यानंतर ही जी आहे हिला म्हणायचं फ्रेम. त्यानंतर आता बघा, ही जी स्केल आहे तुमची, ह्या स्केलला म्हणायचं पिच स्केल किंवा त्याला दुसरं नाव आहे मेन स्केल किंवा तिला तिसरं नाव आहे स्लीव. स्लीव कळतात ना, बाह्या. बाह्या कशा असतात बघा, हे सपोज हे भाई आहे, हे जे मधून यायला लागले हे काय झाल्या? स्लीव. ठीक आहे, ह्याला म्हणायचं स्लीव. त्यानंतर हे असतं थिंबल. हे काय तुमचं? थिंबल. त्यानंतर ही असती तुमची सर्क्युलर स्केल. ठीक आहे, त्यानंतर हे असतं तुमचं रॅचेट. रॅचेटचा मिनिंग काय असतो किंवा रॅचेट कशासाठी यूज करतात? ज्यावेळेस तुम्ही सपोज ह्या पेनची डायमीटर मोजायचं आहे, ज्यावेळेस मी हा पेन मध्ये घालल, मध्ये घातल्यानंतर मी काय करेल, इकडून सर्क्युलर स्केल फिरवल. सर्क्युलर स्केल फिरवली की ही तुमची पिच स्केल असे पुढे येईल. पुढं आली की हा पेन ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये स्टडमध्ये आणि स्क्रूमध्ये फिट बसल. मग हा पेन स्टडमध्ये आणि पिच स्केलमध्ये किंवा हा पेन स्टडमध्ये किंवा स्क्रूमध्ये फिट बसलाय का नाही हे कोण सांगतं? रॅचेट सांगतं. जर तुमचं रॅचेट तुम्ही फिरवलात आणि जर कट 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 आवाज आला की समजून घ्यायचं की पेन तुमचा व्यवस्थित स्टडमध्ये आणि स्क्रूमध्ये बसलेला आहे. लक्षात? इथे जर मी पेन बसवला, पेनचं डायमीटर मोजायचं आहे, त्याला मी नेऊन इथं बसवलं आणि फिट केलं. फिट केल्यानंतर व्यवस्थित फिट झालंय का नाही हे आपल्याला कसं कळतं? रॅचेट फिरवलं, कट 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 आवाज आला की समजायचं की पेन व्यवस्थित बसलाय. लक्षात? आता बघा, दोन स्केल आहेत. जसं वर्नियर कॅलिफरमध्ये मेन स्केल आणि वर्नियर स्केल होते, तसंच स्क्रू गेजमध्ये पण दोन स्केल असतात. एक असती तुमची पिच स्केल आणि दुसरी असती तुमची सर्क्युलर स्केल. ठीक आहे, आता बघा, ही तुमची मेन स्केल असेल, ही तुमची मेन स्केल आहे. ह्या मेन स्केलच्या वरी सर्क्युलर स्केल असते. सर्क्युलर स्केल अशी फिरत असते. ठीक आहे, सर्क्युलर स्केल अशी फिरत असते. ही तुमची मेन स्केल. मेन स्केलच्या वरी सर्क्युलर स्केल अशी फिरत असते. ठीक आहे, त्यानंतर मेन स्केल किंवा पिच स्केल ह्याच्यावरती रीडिंग असतात आणि सर्क्युलर स्केलवरती पण रीडिंग असतात. त्याच्यावरती पण डिव्हिजन असतात, ह्याच्यावरती पण डिव्हिजन असतात. समजलं इथपर्यंत? डायग्राम आणखी एकदा बघून घ्या. ही तुमची मेन स्केल किंवा पिच स्केल आणि ही तुमची सर्क्युलर स्केल. ठीक आहे, मेन स्केलवरती ही मेन स्केल, त्याच्यावरती सर्क्युलर स्केल अशी फिरत असते, अशी कटकट कटकट फिरत असते. ठीक आहे, आणि जी गोष्ट तुम्हाला मोजायची आहे, सपोज करा पेनचं डायमीटर मोजायचं आहे, ती गोष्ट स्टडमध्ये आणि स्क्रूमध्ये असं फिट करतात. फिट कसं करतात? इथे असं ठेवायचं आणि इकडून सर्क्युलर स्केल गोल फिरवायची. समजलं? ठीक आहे, त्यानंतर बघा, आता मी काही गोष्टी लिहील त्या महत्त्वाच्या आहेत. आता मी फर्स्ट लिहितो द डिस्टन्स बिटवीन टू थ्रेड ऑफ स्क्रू. द डिस्टन्स बिटवीन टू थ्रेड ऑफ स्क्रू. थ्रेड कळतात? हे थ्रेड, हे थ्रेड. द डिस्टन्स बिटवीन टू थ्रेड ऑफ स्क्रू is equal to distance between two units of pitch scale. सर्वात महत्त्वाचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय म्हटलं मी? दोन स्क्रूच्या थ्रेडमधलं डिस्टन्स जेवढं असतं तेवढंच डिस्टन्स दोन युनिटमधलं असतं. हे दोन युनिट, हा एक युनिट, हा एक युनिट, ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स असतं
तेवढंच डिस्टन्स ह्या दोन थ्रेडमधलं असतं. समजलं? लक्षात? आणखी एकदा सांगतो. द डिस्टन्स बिटवीन टू थ्रेड्स ऑफ स्क्रू, ह्या स्क्रूचे दोन थ्रेड, ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स असेल तेवढंच डिस्टन्स ह्या दोन युनिटमधलं असतं, म्हणजेच एवढं असतं. ठीक आहे, लक्षात? त्यानंतर बघा आता नेक्स्ट पॉइंट लिहा आता, पिच. नेक्स्ट पॉइंट टाका आता, पिच म्हणजे काय असतं, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट. पिच. पिच. पिच मीन्स द डिस्टन्स बिटवीन टू युनिट्स is called as pitch. is called as pitch. दोन युनिट मधलं जे डिस्टन्स असतं, हे जे दोन युनिट आहेत, ह्या दोन युनिट मधलं जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणायचं? पिच. आणि दोन युनिट मधलं डिस्टन्स हे कुणाच्या इक्वल असतं? द डिस्टन्स बिटवीन टू थ्रेड्स ऑफ स्क्रू. दोन थ्रेड मधलं जे डिस्टन्स असतं तेच पिच एवढं असतं. ठीक आहे, टू युनिट्स. त्यानंतर आणखी एक नवीन पॉईंट लिहा आता, इज कॉल्ड एज पिच. नेक्स्ट लिहा आता, वेन नवीन पॉईंट, वेन वी रोटेट. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, वेन वी रोटेट. पहिला पॉईंट हा लिहून घ्या, महत्त्वाचा आहे. सेकंड, पिच म्हणजे काय असतं ते लिहून घ्या. त्यानंतर थर्ड पॉईंट, वेन वी रोटेट circular scale, when we rotate circular scale by one rotation, थिंबलच्या ऐवजी असं लिहा, when we rotate circular scale by one rotation, main scale means main scale or pitch scale move by one pitch, मी काय लिहिलं ते मी सांगल. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा काय म्हटलं मी, दोन थ्रेड मधला जो डिस्टन्स असतो तो कुणाच्या इक्वल असतो? दोन युनिट मधला जो डिस्टन्स असेल त्याच्या इक्वल असतो. ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन टू थ्रेड ऑफ स्क्रू इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन टू युनिट्स. ह्या दोघांमधला जो डिस्टन्स असतो तोच दोन थ्रेड मधला डिस्टन्स असतो. ठीक आहे, त्यानंतर पिच कुणाला म्हणायचं? डिस्टन्स बिटवीन टू युनिट्स. हे एक युनिट झालं, म्हणजे हे उभी रेष एक युनिट झालं, आणि ही एक उभी रेष. ह्या दोन उभ्या रेषामधलं जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणायचं? पिच. ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन टू युनिट्स इज कॉल्ड ॲज अ पिच. ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन टू युनिट्स ऑफ मेन स्केल असं लिहिलं तरी चालतं. डिस्टन्स बिटवीन टू युनिट्स ऑफ मेन स्केल or pitch scale is called pitch. मेन स्केलवरच्या दोन युनिट मधलं जे डिस्टन्स असतं त्याला म्हणायचं पिच. आता थर्ड पॉईंट बघा, वेन वी रोटेट सर्क्युलर स्केल बाय वन रोटेशन. ज्यावेळेस मी सर्क्युलर स्केल एक रोटेशन कंप्लीट करते, ही सर्क्युलर स्केल आहे, सर्क्युलरली फिरत असते. ज्यावेळेस सर्क्युलर स्केल एक रोटेशन कंप्लीट करते त्यावेळेस तुमची मेन स्केल किंवा पिच स्केल ही किती पुढे जाते? एका युनिटनं. समजलं मी काय म्हटलं? आणखी एकदा लक्ष द्या. वेन वी रोटेट सर्क्युलर स्केल, मी ज्यावेळेस सर्क्युलर स्केल रोटेट करतो, रोटेट केल्यानंतर तुमची पिच स्केल किंवा मेन स्केल ही एका युनिटनं पुढे सरकते. मी ज्यावेळेस असं क्लॉकवाईज रोटेट करतो सर्क्युलर स्केल त्यावेळेस तुमची मेन स्केल
एका पिचनं पुढे सरकते. एका पिचनं पुढे सरकते म्हणजे काय, एवढ्या डिस्टन्सनं पुढं सरकते. जर मी क्लॉकवाईज केलं, अँटी क्लॉकवाईज केलं की तेवढ्याच डिस्टन्सनं मागं सरकते. ठीक आहे, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे जेईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. वेन वी रोटेट सर्क्युलर स्केल बाय वन रोटेशन, एका रोटेशननं मी सर्क्युलर स्केल मूव्ह केली, रोटेट केली, त्यावेळेस तुमची पिच स्केल एका युनिटनं पुढं सरकते किंवा एका पिचनं पुढं सरकते. लक्षात. त्यानंतर नेक्स्ट लिहा आता लिस्ट काउंट. नेक्स्ट पॉइंट टाका आता लिस्ट काउंट ऑफ स्क्रू गेज. लिस्ट काउंट ऑफ स्क्रू गेज. लिस्ट काउंट स्क्रू गेजचा लिस्ट काउंट ऑफ स्क्रू गेज. वर्नियर कॅलिफरमध्ये आपण लिस्ट काउंट कसं काढत होतो, 1 MSD मायनस 1 VSD. तिथं तो फॉर्म्युला होता. मग ते सगळे व्हॅल्यू पुट करायच्या आणि शेवटचा फॉर्म्युला काय यायचा, लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिफर. काय यायचा शेवटचा फॉर्म्युला, 1 MSD 1 मायनस M/N असा फॉर्म्युला यायचा लिस्ट काउंटचा वर्नियर कॅलिफरमध्ये. आता स्क्रू गेजमध्ये लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय असतो बघा, पिच मीन्स काय, डिस्टन्स बिटवीन टू युनिट्स ऑन अ मेन स्केल. पिच डिवाइड बाय नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन. काय लिहिला पिचचा फॉर्म्युला, लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय लिहिला आपण, लिस्ट काउंट ऑफ सर्क्युलर स्केल इज इक्वल टू पिच डिवाइड बाय नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन. ठीक आहे, हे तुमची मेन स्केल आहे, ह्याच्यावरती सर्क्युलर स्केल आहे. त्या सर्क्युलर स्केलवरती पण डिव्हिजन असतात, मग ते 100 असतील, 50 असतील, 1000 असतील, किती असतील ते असतील. ठीक आहे, ही तुमची मेन स्केल आहे, त्याच्यावरती सर्क्युलर स्केल अशी फिरत असते, क्लॉकवाईज फिरते, कधी अँटी क्लॉकवाईज फिरते. ठीक आहे, मग ह्या स्क्रू गेजचा लिस्ट काउंट कसा काढला जातो, लिस्ट काउंट इज इक्वल टू पिच मीन्स डिस्टन्स बिटवीन टू युनिट्स, पिच डिवाइड बाय नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन, जेवढे काय असतील 50 100 तेवढे. ठीक आहे, हे झालं लिस्ट काउंट ऑफ स्क्रू गेज. आता मी प्रॉब्लेम घेईन लिस्ट काउंटवरती. जेईमध्ये जो प्रॉब्लेम आला आहे तो घेण्याच्या अगोदर मी बेसिक प्रॉब्लेम घेईल, बेसिकच्या नंतर जेई मधला प्रॉब्लेम घेईल. नेक्स्ट टाका आता एक्झाम्पल्स. एक्झाम्पल क्वेश्चन 1, 2 full turns on the circular scale. 2 full turns on the circular scale of gauge cover a distance of 1 mm on scale. The total number of division on circular scale is 50. Find the list count. Find the list
काउंट. प्रॉब्लेम लिहून घ्या, प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दाखवल. ठीक आहे, प्रॉब्लेम वाचा. काय दिलाय तो, 2 full turns on the circular scale of gauge cover distance of 1 mm. काय म्हटलंय की तुमची मेन स्केल आहे, ह्या मेन स्केलवरती सर्क्युलर स्केल आहे. सर्क्युलर स्केल मी किती वेळेस टर्न करायला लागलो, 2 वेळेस. टू फुल रोटेशन 2 वेळेस, 1 वेळेस झालं, त्यानंतर 2 वेळेस. ज्यावेळेस मी 2 वेळेस टर्न करल, 2 टाइम रोटेशन करल, 2 टाइम रोटेशन ऑफ सर्क्युलर स्केल. ज्यावेळेस मी सर्क्युलर स्केल 2 वेळेस रोटेट करतो, त्यावेळेस तुमचं जे मेन स्केल असते किंवा पिच स्केल असते, ही किती डिस्टन्स पुढे करायला लागली, कवर्स अ डिस्टन्स ऑफ 1 mm. लक्षात, ज्यावेळेस मी सर्क्युलर स्केल 2 वेळेस फिरवल, त्यावेळेस तुमची मेन स्केल किती पुढे जायला लागली, 1 mm. ठीक आहे. आता मी मगाशी लिहिलं होतं व्हॉट इज मीन बाय पिच. ठीक आहे, ज्यावेळेस मी सर्क्युलर स्केल 1 वेळेस रोटेट करतो, त्यावेळेस तुमची मेन स्केल जेवढं अंतर कापते किंवा जेवढं अंतर जाते त्याला काय म्हणायचं, पिच. वेन वी रोटेट युअर सर्क्युलर स्केल बाय 1 रोटेशन, युअर मेन स्केल कवर 1 युनिट ऑफ पिच किंवा 1 पिच युनिट कवर करते. ठीक आहे, मला पिचची व्हॅल्यू मिळते. 2 रोटेशन ऑफ सर्क्युलर स्केल कवर 1 mm डिस्टन्स फॉर 1 रोटेशन. for 1 rotation of circular scale. 1 rotation of circular scale covers 1/2 mm डिस्टन्स. बरोबर आहे. मला पिचची व्हॅल्यू काढायची. पिचची व्हॅल्यू कशी काढली जाते, ज्यावेळेस मी सर्क्युलर स्केल 1 वेळेस फिरवल, मग त्यावेळेस तुमची मेन स्केल जेवढं डिस्टन्स पुढं करल किंवा पुढं जाईल ते म्हणजे काय असतं, 1 पिच. ठीक आहे. फॉर 1 रोटेशन सर्क्युलर स्केल मूव 1/5 mm means पिच इज इक्वल टू किती आलं, पिच तुमचं 1/2 mm. पिचची व्हॅल्यू भेटली तुम्हाला. आता लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय बघा, लिस्ट काउंट इज इक्वल टू पिच डिवाइड बाय सर्क्युलर स्केल डिव्हिजन. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं CSD, पिच डिवाइड बाय सर्क्युलर स्केल डिव्हिजन. पिच किती आहे तुमचं, 1/2 mm. 1/2 mm डिवाइड बाय सर्क्युलर स्केल डिव्हिजन किती दिलेत तुम्हाला, द टोटल नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन इज 15. ठीक आहे. मग लिस्ट काउंट किती आलं तुमचं, लिस्ट काउंट इज इक्वल टू 1/100 मिलीमीटर. ठीक आहे, म्हणजेच किती आली व्हॅल्यू ही तुमची, आता 1/100 मीन्स 0.01 मिलीमीटर. लक्षात, काय आलं आन्सर तुमचं, लिस्ट काउंट इज इक्वल टू 0.01 मिलीमीटर. ठीक आहे, हे झालं तुमचं आन्सर. हा बेसिक प्रॉब्लेम होता. ह्यानंतर मी जेईचा प्रॉब्लेम घेईल. प्रॉब्लेम लिहून घ्या अगोदर. टाका आता नेक्स्ट जेईचा प्रॉब्लेम. ठीक आहे, इथे काय दिलं तर कळालं. मी तुम्हाला म्हटलं होतं 1 पिच म्हणजे काय असतं, ज्यावेळेस तुम्ही सर्क्युलर स्केलचं 1 रोटेशन करताल त्यावेळेस तुमचा 1 पिच तयार होतो किंवा हा तुमची मेन स्केल 1 पिचनं पुढं सरकते. ठीक आहे, इथं काय म्हटलं होतं, सर्क्युलर स्केलनं 2 रोटेशन केलेत. 2 रोटेशन केल्यानंतर तुमची मेन स्केल कितीनं पुढं सरकली, 1 mm नं. मला कितीनं पाहिजे, मी ज्यावेळेस 1 रोटेशन करल त्यावेळेस मी किती mm नं पुढे सरकवल म्हणजे काय असेल, पिच असेल. मला पिच काढायचं होतं.
पिच काढला आणि प्रॉब्लेम सॉल्व केला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. JEE 2019, JEE 2019 क्वेश्चन काय बघा आता. द लिस्ट count of the main scale list count of the main scale of screw gauge is 1 mm. List count of the main scale of screw gauge is 1 mm. The minimum number of division on its circular scale required to measure minimum 5 micrometer diameter of wire. JEE 2019 मध्ये विचारलाय. क्वेश्चन लिहून घ्या, अगोदर सॉल्व करून दाखवल मी. क्वेश्चन सोपा आहे, एकदम सोपा आहे, फक्त समजला पाहिजे. ठीक आहे, चला तर मग काय दिलंय बघा. द लिस्ट काउंट ऑफ मेन स्केल. लिस्ट काउंट दिलाय, कुणाचं दिलाय? मेन स्केलचं दिलाय. द लिस्ट काउंट ऑफ मेन स्केल. आता बघा, गुगली टाकली, क्वेश्चन फिरवलाय. क्वेश्चन एकदम सोपा आहे, फक्त ज्या पोराच्या कन्सेप्ट क्लिअर असतील त्यालाच, फक्त हे पोराचं म्हणजे पोरीच्या पण ज्याच्या क्लिअर असतील त्यालाच हा सॉल्व होऊ शकतो. ठीक आहे, आता बघा. द लिस्ट काउंट ऑफ मेन स्केल ऑफ स्क्रू गेज. मेन स्केल ही तुमचं स्क्रू गेज, ही तुमची वरती सर्क्युलर स्केल. ठीक आहे, स्क्रू गेजमध्ये हे तुमचं, ह्याच्यावरती तुमच्या मार्किंग असतात, आणि ही तुमची सर्क्युलर स्केल, याच्यावरती पण मार्किंग असतात. रीडिंग कशा घ्यायच्या हे सर्व हे नेक्स्टमध्ये होणार आहे. ठीक आहे, आता बघा काय म्हणले. द लिस्ट काउंट ऑफ मेन स्केल. लिस्ट काउंट याचा अर्थ काय झाला की मेन स्केलवरची जी एक डिव्हिजन आहे, लिस्ट काउंट म्हणजेच काय असतं, मिनिमम त्या स्केलचा यूज करून तुम्ही मिनिमम किती डिस्टन्स मोजू शकतात. मिनिमम मी ह्या स्केलचा यूज करून किती मोजू शकतो, एवढं मोजू शकतो. ठीक आहे, म्हणजेच ह्या दोघांमधलं डिस्टन्स, ह्या दोन उभ्या रेषेमधलं डिस्टन्स म्हणजेच ते किती दिलेलं आहे तुम्हाला, 1 mm. ह्या दोन रेषेमधलं डिस्टन्स 1 mm दिलंय. याचा अर्थ तुम्हाला काय दिलंय त्यांनी, पिच. लक्षात, फक्त क्वेश्चन फिरवलाय. काय म्हटलंय, द लिस्ट काउंट ऑफ मेन स्केल. लिस्ट काउंट दिलाय मेन स्केलचा, याचा अर्थ मिनिमम डिस्टन्स दिलाय. आणि मिनिमम डिस्टन्स म्हणजेच काय असतं, मिनिमम लेंथ मोजतात तुम्ही. मिनिमम डिस्टन्सचा यूज करून तुम्ही मिनिमम लेंथ मोजतात. ज्यावेळेस तुम्ही मिनिमम लेंथ मोजतात त्याचा अर्थ तुम्ही लिस्ट काउंट काढतात. ठीक आहे, क्वेश्चन जरी नाही समजत असेल तर थोडंसं हळूहळू समजून घ्या. समजलं. लिस्ट काउंट दिलाय मेन स्केलचा. लिस्ट काउंट दिला म्हणजे काय दिलाय तुम्हाला, मिनिमम डिस्टन्स दिलाय की जे तुम्ही मोजू शकतात मेन स्केलचा यूज करून. मग मेन स्केलचा यूज करून तुम्ही मिनिमम किती डिस्टन्स मोजू शकतात, 1 mm पर्यंत मोजू शकतात.
ठीक आहे. 1 mm म्हणजे तुम्हाला काय दिलं तिथं, पिच दिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर द मिनिमम नंबर ऑफ डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल रिक्वायर्ड टू मेजर द मिनिमम 5 मायक्रोमीटर डायमीटर. म्हणजे तुम्हाला 5 मायक्रोमीटर डायमीटरचं मिनिमम 5 मायक्रोमीटर डायमीटरचं जर तुम्हाला वायरचं डायमीटर जर मोजायचं असेल तर तुमच्या सर्क्युलर स्केलवरती किती डिव्हिजन असायला पाहिजे. काय काय दिलं आहे बघा. फर्स्ट तुम्हाला दिलं आहे पिच. किती दिलं आहे पिच तुम्हाला, 1 मिलीमीटर. ठीक आहे. मेन स्केलचा लिस्ट काउंट दिला आहे, याचा अर्थ काय दिला तुम्हाला, पिच दिला आहे. त्यानंतर मिनिमम नंबर ऑफ सर्क्युलर स्केल, मिनिमम नंबर ऑफ डिव्हिजन रिक्वायर्ड ऑन सर्क्युलर स्केल काढायचं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा म्हणजे सर्क्युलर स्केल डिव्हिजन मला काढायचं आहे. त्यानंतर बघा काय दिलं आहे, टू मेजर मिनिमम, मला मिनिमम म्हणजे काय दिलं आहे त्याचं लिस्ट काउंट दिला आहे. स्क्रू गेजचा काय दिलं आहे मला, लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे काय असतो, मिनिमम लेंथ विच कॅन बी मेजर्ड बाय अन इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज अ लिस्ट काउंट. मिनिमम लेंथ जी आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटनं मोजतो त्या मिनिमम लेंथला काय म्हणायचं असतं, लिस्ट काउंट. आता बघा ह्यांनी काय म्हटलंय की तुम्हाला एक वायर दिले की ज्याची मिनिमम लेंथ किती आहे, 5 मायक्रोमीटर. ठीक आहे. त्या स्क्रू गेजचा यूज करून मी मिनिमम किती लेंथचं वायर मोजू शकतो, 5 मायक्रोमीटरचं. समजलं. त्या स्क्रू गेजचा यूज करून मी किती मिनिमम डायमीटरचं वायर मोजू शकतो, 5 मायक्रोमीटर डायमीटरचं. म्हणजेच हे मिनिमम तुम्हाला काय दिलं आहे, लिस्ट काउंट. किती दिलं आहे, 5 मायक्रोमीटर. तुम्हाला सर्क्युलर स्केलची डिव्हिजन काढायचे, तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, लिस्ट काउंट इज इक्वल टू पिच डिवाइड बाय सर्क्युलर स्केल डिव्हिजन. ठीक आहे. तुम्हाला मिनिमम सर्क्युलर स्केल डिव्हिजन काढायचे आहेत फॉर मेजरमेंट ऑफ मिनिमम 5 मायक्रोमीटर. ठीक आहे. मग सर्क्युलर स्केल डिव्हिजन इज इक्वल टू काय येईल, पिच. हे सर्क्युलर स्केल डिव्हिजन इकडे गेलं, हे लिस्ट काउंट खाली आलं. पिचची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 1 mm, 1 मायक्रोमीटर डिवाइड बाय लिस्ट काउंट किती तुमचा, 5 मायक्रोमीटर. आता हे सॉल्व करायचं. 1 mm म्हणजे 1 mm, m, ह्याला मी कसं लिहिलं, 10⁻³ m. ठीक आहे. त्यानंतर 5 मायक्रोमीटर, 5 मायक्रोला कसं लिहितो आपण, 10⁻⁶ m. हे mm कॅन्सल झालं. बरोबर आहे. लक्षात, हे तुम्हाला पॉवर ऑफ 10 मध्ये शिकवलंय मी. m मीन्स मिलीमीटर, मिलीला कसं लिहायचं, 10⁻³ मायक्रोला कसं लिहायचं, 10⁻⁶. ठीक आहे. मिलीला 10⁻³ मायक्रोला 10⁻⁶. mm कॅन्सल झालं. मग आता हे काय येतं बघा, आता इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 5 इंटू 10⁻³ इंटू 10⁻+6. मग हे आलं तुमचं 1/5 म्हणजे 5 दुनी 10. ठीक आहे. 10⁻⁶ आणि 10⁻+6 म्हणजे हे येतं 3. -3 + 6, -3 मधून +6 गेले, किती राहिले मग, +3. ठीक आहे. मग हे किती येतं बघा. आता हा इथला पॉईंट मला काढून टाकायचा आहे. मग मी काय करतो, पुढे ढकलतो. हा पॉईंट पुढे टाकतो मी. किती घराने टाकतो, 3 घराने. 1 2 3. ठीक आहे. म्हणजे इथं किती येईल, 10⁻³ इंटू 10⁻+3. हे पॉवर ऑफ 10 मध्ये मी सर्व शिकवलेलं आहे. हे 10⁻³ 10⁻+3 कॅन्सल झालं. मग मिनिमम सर्क्युलर स्केल डिव्हिजन किती लागतील तुमचे, 200. समजलं. क्वेश्चन फक्त फिरवला होता, लक्षात, फिरवून फक्त विचारला होता. बाकी असं काही ॲडव्हान्स नाही विचारलं याच्यामध्ये, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. त्यांनी मेन स्केल लिस्ट काउंट दिला होता. मेन स्केलचा लिस्ट काउंट दिला, याचा अर्थ काय झाला, 2 युनिटमधलं डिस्टन्स दिलं होतं. आणि 2 युनिटमधलं डिस्टन्स म्हणजे काय असतं, पिच. ठीक आहे. आणि तुम्हाला मिनिमम किती मायक्रोमीटरचं वायर मोजायचं आहे, 5 मायक्रोमीटरचं मिनिमम मोजायचं आहे. म्हणजे तुमचा लिस्ट काउंट हा किती असला पाहिजे, 5.
आणि तुम्हाला सर्क्युलर स्केल डिव्हिजन काढायच्या होत्या. नेक्स्ट का आता फाइंडिंग रीडिंग ऑफ स्क्रू गेज. स्क्रू गेजचा यूज करून आता आपण रीडिंग काढणार आहेत किंवा एखादं गोष्ट मोजणार आहेत. नेक्स्ट लिहा आता फाइंडिंग, नेक्स्ट पॉइंट, नवीन पॉइंट, फाइंडिंग रीडिंग, फाइंडिंग रीडिंग of screw gauge, screw gauge, finding reading of screw gauge, finding reading of screw gauge. आता स्क्रू गेजची रीडिंग काढण्यासाठी किंवा स्क्रू गेजचा यूज करून ज्यावेळेस तुम्ही ह्या पेनची लेंथ मोजताल किंवा डायमीटर मोजताल त्यावेळेस स्क्रू गेजची रीडिंग कशी काढायची किंवा रीडिंग कशी घ्यायची असते त्याचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला अगोदर लिहून घ्या. रीडिंग ऑफ स्क्रू गेज, शॉर्ट फॉर्ममध्ये स्क्रू गेज इज इक्वल टू MSR प्लस CSR. ठीक आहे. MSR काय असतं, CSR काय असतं ते मी सांगेल. आता बघा MSR मीन्स तुमचं असतं मेन स्केल. MSR मीन्स काय असतं, मेन स्केल रीडिंग, मेन स्केल किंवा पिच स्केल और मेन स्केल रीडिंग just before zero of circular scale, just before circular scale. ठीक आहे. हे मी एक्झाम्पल घेऊन सांगेल, आता फक्त लिहून घ्या फॉर्म्युला. त्यानंतर CSR. आता CSR सर्क्युलर स्केल रीडिंग. CSR मीन्स काय असतं, सर्क्युलर स्केल रीडिंग. सर्क्युलर स्केल रीडिंग कशी घ्यायची असते बघा, लिस्ट काउंट इंटू कोइन्साइडिंग division of circular scale with coinciding division of circular scale with base line. फॉर्म्युला लिहून घ्या. मी एक प्रॉब्लेम घेईल, सर्व गोष्टी समजून जातील, पण फॉर्म्युला लिहून घ्या. रीडिंग ऑफ स्क्रू गेज इज इक्वल टू MSR प्लस CSR. MSR म्हणजे काय असतं, पिच स्केल किंवा मेन स्केल रीडिंग जस्ट बिफोर झिरो ऑफ सर्क्युलर स्केल. त्यानंतर CSR मीन्स असतं सर्क्युलर स्केल रीडिंग. सर्क्युलर स्केलची रीडिंग कशी काढायची असते, लिस्ट काउंट इंटू कोइन्साइडिंग डिव्हिजन ऑफ सर्क्युलर स्केल विथ बेस लाईन. फॉर्म्युला लिहून घ्या, एक्झाम्पल मी घेईल. ठीक आहे. आता एक्झाम्पल टाका, फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक्झाम्पल सपोज करा ही तुमची मेन स्केल आहे, ही तुमची मेन स्केल आहे. ठीक आहे. मेन स्केलवरती 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 त्यानंतर 1 2 असं चालू राहतं. ठीक आहे. हे तुमचं 1 आहे, ही तुमची पिच स्केल आहे, पिच स्केल. आता हे जे तुमचे असते हिला म्हणायचं बेस लाईन, हिला काय म्हणायचं, बेस लाईन. ठीक आहे. हे 1 सेंटीमीटरमध्ये असेल.
1 सेंटीमीटरमध्ये. त्यानंतर इथं तुमची असते सर्क्युलर स्केल. ही तुमची काय झाली? सर्क्युलर स्केल. सर्क्युलर स्केलवरती पण रीडिंग असतात. सर्क्युलर स्केलवरती पण अशा डिव्हिजन असतात. सपोज करा इथं तुमचं 0 असेल, इथं 1 असेल, त्यानंतर इथं 2 असेल, इथं 3 असेल, इथं 4, इथं 5. लक्षात? त्यानंतर आणि हे तुमचं इकडं अशी ही रीडिंग वाढतच जाणार. ठीक आहे. आता मला रीडिंग काढायची. ठीक आहे. रीडिंगचा फॉर्म्युला काय? रीडिंग ऑफ स्क्रू गेज इज इक्वल टू MSR प्लस CSR. रीडिंग ऑफ स्क्रू गेज इज इक्वल टू MSR प्लस CSR. ठीक आहे. सपोज करा लिस्ट काउंट ऑफ द स्क्रू गेज. सपोज म्हणतोय लिस्ट काउंट ऑफ द स्क्रू गेज किती आहे? 0.01 सेंटीमीटर. मी सपोज केलंय किंवा दिलेलं असेल एक्झाममध्ये. लिस्ट काउंट ऑफ स्क्रू गेज 0.01 सेंटीमीटर. आता मला रीडिंग काढायची स्क्रू गेजची. आता MSR म्हणजे काय असतं बघा? मेन स्केल रीडिंग किंवा पिच स्केल रीडिंग. ही कशी काढली जाते? फॉर्म्युला काय लिहिला होता बघा? मेन स्केल रीडिंग और द पिच स्केल रीडिंग इज रीडिंग ऑन MS just before the zero of circular scale. सर्क्युलर स्केलचं 0 इथं आहे. ठीक आहे. 0च्या अलीकडं किती रीडिंग यायला लागली बघा? हे तुमचं 1 झालं, त्यानंतर हे 1.1 झालं, हे 1.2 झालं. लक्षात? MSRची रीडिंग कशी घ्यायची? जस्ट बिफोर सर्क्युलर स्केल 0. सर्क्युलर स्केलचं 0 इथं आहे. ह्या 0च्या अलीकडं म्हणजे इथपर्यंतची रीडिंग. बरोबर आहे? हे इथपर्यंत 1 आहे, इथं 1.1, इथं 1.2 प्लस लिस्ट काउंट इंटू MSR लिहिलं, 1.2 आलं, त्यानंतर प्लसला प्लस लिहिलं. आता सर्क्युलर स्केलची रीडिंग कशी घ्यायची? सर्क्युलर स्केलची रीडिंगच्या इथे खाली मी काय लिहिलं होतं? लिस्ट काउंट इंटू कोइन्साइडिंग डिव्हिजन ऑफ सर्क्युलर स्केल विथ बेस लाईन. आता बघा लिस्ट काउंट लिहिला मी, त्यानंतर कोइन्साइडिंग डिव्हिजन ऑफ सर्क्युलर स्केल. ही सर्क्युलर स्केल आहे, ही तुमची सर्क्युलर स्केल आहे. ह्या सर्क्युलर स्केलवरची डिव्हिजन्स आहेत 0, 1, 2, 3, 4, 5 हे गोलमध्ये असतं. ठीक आहे. आता सर्क्युलर स्केलवरचा कुठला डिव्हिजन कोइन्साइड झालाय कुणासोबत? बेसलाईन सोबत. ही तुमची बेसलाईन आहे, ठीक आहे. मग सर्क्युलर स्केलवरचा कुठला डिव्हिजन बेसलाईन सोबत कोइन्साइड झालाय? कोणता झालाय मग? 0 झालाय का? नाही झाला. 1 झालाय का? नाही झाला. 2 झालाय. 2 डिव्हिजन, 2 नंबरचा डिव्हिजन कोइन्साइड झालाय तुमच्या बेसलाईन सोबत. लिस्ट काउंट इंटू कोइन्साइडिंग डिव्हिजन कोण आहे? 2 आहे. मग रीडिंग कशी घेणार मी? आता लिहिणार आता 1.2 इंटू लिस्ट काउंट किती दिलाय तुम्हाला? 0.001 इंटू 2. मग काय येतं बघा? हे 1.2 प्लस 0.002 बेरीज काय येते मग ह्याची? 1.2 0.2 सेंटीमीटर. मेन स्केल किंवा पिच स्केल कशामध्ये? तुमची सेंटीमीटरमध्ये. हे तुमचं सेंटीमीटरमध्ये आहे. ठीक आहे. हे पण तुमचं सेंटीमीटरमध्ये येईल. म्हणजे तुमची रीडिंग काय आली? 1.0 2.02 सेंटीमीटर. रीडिंग ऑफ स्क्रू गेज इज इक्वल टू MSR प्लस CSR. MSR मीन्स मेन स्केलवरचं रीडिंग बिफोर 0 इथं आहे. 0च्या अलीकडची मेन स्केलवरची रीडिंग किती आली ती तुमची? 1.2. इथपर्यंत 1 आलं तर हे 1.1, हे 1.2
प्लस CSR म्हणजे काय असतं, लिस्ट काउंट इंटू कोइन्साइडिंग डिव्हिजन ऑफ सर्क्युलर स्केल विथ बेसलाईन. कोणतं डिव्हिजन कोइन्साइड झाला होता बेसलाईन सोबत, 2, म्हणून लिस्ट काउंट इंटू 2 लिहिलं मी. लक्षात रिडिंग कशा घ्यायच्या त्या, ठीक आहे, लिहून घ्या अगोदर. नेक्स्ट आता शेवटचं पॉईंट लिहा, 0 एरर. लास्ट पॉईंट, 0 एरर अँड करेक्शन ऑफ 0 एरर. लास्ट पॉईंट, 0 एरर और and correction of 0 error. 0 error and the correction of 0 error. आता लक्ष द्या, ही तुमची मेन स्केल आहे, ठीक आहे, आणि मेन स्केलवरती हे 0 1 2 3 4 5 हे आहे, ठीक आहे. त्यानंतर मेन स्केलच्या नंतर इथं असते तुमचे स्क्रू, हे तुमचे स्क्रू, ठीक आहे. ह्या ठिकाणी असतो तुमचा स्टड आणि हे असं इथं असतं, ठीक आहे. त्यानंतर इथं असतं तुमचं सर्क्युलर स्केल, ह्यावरती हे सगळे डिव्हिजन. लक्षात. आता ह्यानंतर लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही व्हेन युअर स्क्रू इज कोइन्साइड विथ स्टड, हे काय तुमचं स्टड, ठीक आहे. व्हेन युअर स्क्रू इज कोइन्साइड विथ स्टड, ज्यावेळेस तुमचा स्टड आणि हे स्क्रू एकमेकासोबत असं कोइन्साइड झालेले असतात, एकमेकाला चिटकलेले असतात, पॅक केलेले असतात, त्यावेळेस काय व्हायला पाहिजे, 0 ऑफ युअर मेन स्केल, 0 ऑफ युअर पिच स्केल इज कोइन्साइड विथ 0 ऑफ युअर सर्क्युलर स्केल. लक्षात. ज्यावेळेस तुम्ही स्क्रू आणि स्टड एकदम फिट करतात त्यावेळेस तुमचा मेन स्केल किंवा पिच स्केलचा 0 हा 101% कोइन्साइड व्हायला पाहिजे. कुणासोबत, कुणाच्या 0 सोबत, सर्क्युलर स्केलच्या 0 सोबत. सर्क्युलर स्केलवरती पण रीडिंग्स आहेत, सर्क्युलर स्केलवरती पण डिव्हिजन्स आहेत, 0 1 2 3 4 5, ठीक आहे. आता सर्क्युलर स्केलचं डिव्हिजन ज्यावेळेस तुमच्या पिच स्केलच्या 0 सोबत कोइन्साइड होईल 100%, ठीक आहे, त्यावेळेस तुमचा एकदम इन्स्ट्रुमेंट चांगल्या कंडिशनमध्ये आहे असं समजायचं, ठीक आहे. ह्याचा 0, पिच स्केलचा 0 आणि सर्क्युलर स्केलचा 0 कोइन्साइड झाला की इन्स्ट्रुमेंट चांगला आहे म्हणून समजायचं, त्याच्यामध्ये काहीच एरर नाही आहे म्हणून समजायचं, ठीक आहे. आता अगोदर लिहा की 0 एरर कधी येतो किंवा 0 एरर कशाला म्हणायचं. when 0 of main scale or pitch scale, when 0 of main scale or pitch scale is coincide, is not coincide, not करा अगोदर, is not coincide when screw
when screw and stud is coincide. When screw and stud is coincide, then zero error दोघाचे झिरो, मेन स्केलचे झिरो आणि सर्क्युलर स्केलचा झिरो कोइन्साइड झालाय का? नॉट कोइन्साइड. वेन, कधी? ज्यावेळेस तुम्ही स्क्रू आणि स्टडला पॅक करतात किंवा कोइन्साइड करतात त्यावेळेस तुमचा मेन स्केलचा झिरो आणि सर्क्युलर स्केलचा झिरो जर एकमेकावर आले नाहीत, कोइन्साइड जर नाही झाले, त्यावेळेस कुठला एरर येतो? देन झिरो एरर ऑकर्स. म्हणजे काय? आता सपोज करा ही तुमची मेन स्केल आहे, ही तुमच्या मेन स्केलचा झिरो इथं आहे. त्यानंतर ही तुमची सर्क्युलर स्केल आहे, ठीक आहे. सर्क्युलर स्केलचा झिरो जर इथं यायला लागला, हे तुमच्या मेन स्केलचा झिरो इथं आहे आणि सर्क्युलर स्केलचा झिरो थोडासा वर यायला लागला आहे किंवा थोडासा खाली यायला लागला आहे. सर्क्युलर स्केलचा झिरो कुठं असायला पाहिजे? एक्झॅक्ट इथं असायला पाहिजे. जर तुमचं इन्स्ट्रुमेंट जर चांगलं असेल तर सर्क्युलर स्केलचा झिरो बरोबर मेन स्केलच्या झिरोसोबत कोइन्साइड होतो, ठीक आहे. जर इन्स्ट्रुमेंट जर चांगलं नसेल तर काय होतो? हा झिरो एक तर वर सरकतो किंवा खाली सरकतो. त्यावेळेस कोणता एरर ऑकर होत असतो? झिरो एरर ऑकर होत असतो, ठीक आहे. वेन झिरो ऑफ मेन स्केल और पिच scale is not coincide, when screw and stud is coincide, then zero error are occur. हा स्क्रू आणि स्टड ज्यावेळेस कोइन्साइड झालेले असतील त्यावेळेस मेन स्केलचा झिरो आणि सर्क्युलर स्केलचा झिरो हा एक व्हायला पाहिजे. परंतु जर नाही झाला, मेन सर्क्युलर स्केलचा झिरो जर वर गेला किंवा खाली असला तर त्यावेळेस कोणता एरर ऑकर होत असतो? झिरो एरर, ठीक आहे. मग जर झिरो एरर जर ऑकर होत असेल तर रीडिंग कशा घ्यायच्या असतात किंवा रीडिंगचा फॉर्म्युला काय येतो हे आपण आता बघणार आहेत, ठीक आहे. आता लक्षात द्या, जर सर्क्युलर स्केल ही कोणती? तुमची सर्क्युलर स्केल आणि ही तुमची कोणती आहे? मेन स्केल, ठीक आहे. आता झिरो एरर हे दोन टाईपचे असतात, एक पॉझिटिव्ह झिरो एरर आणि दुसरा असतो निगेटिव्ह झिरो एरर. सपोज करा तुमच्या सर्क्युलर स्केलचा झिरो जर खालच्या साईडला आला असेल, सर्क्युलर स्केलचा झिरो जर खालच्या साईडला आला असेल, ज्यावेळेस तुम्ही स्टड आणि स्क्रू एकमेकांमध्ये पॅक करतात त्यावेळेस तुमचा सर्क्युलर स्केलचा झिरो जर खालच्या साईडला आला असेल, ही तुमची बेसलाईन आहे, बेसलाईनच्या जर खालच्या साईडला आला असेल त्यावेळेस कोणता झिरो एरर ऑकर होतो? पॉझिटिव्ह झिरो एरर ऑकर होतो. जर हा झिरो जर वरच्या साईडला गेला असेल तर कोणता एरर ऑकर होतो? निगेटिव्ह झिरो एरर ऑकर होतो. समजलं? हा झिरो ह्या लाईनवर असायला पाहिजे, मेन स्केलच्या झिरो सोबत कोइन्साइड व्हायला पाहिजे, पण तसं न होता हा झिरो जर खालच्या साईडला गेला तर कोणता एरर ऑकर होतो? पॉझिटिव्ह झिरो एरर. आणि हा झिरो जर वरच्या साईडला गेला, बेसलाईनपासून वरच्या साईडला गेला तर कोणता एरर ऑकर होतो? निगेटिव्ह झिरो एरर ऑकर होतो, ठीक आहे. टाइप्स ऑफ झिरो एरर. झिरो एररचे दोन टाईप्स आहेत. स्क्रू गेजमध्ये झिरो एररचे दोन टाईप आहे. पहिला टाईप पॉझिटिव्ह, फर्स्ट टाईप पॉझिटिव्ह झिरो एरर. पॉझिटिव्ह झिरो एरर कसा होतो बघा, ही तुमची मेन स्केल आहे, मेन स्केलचा हा झिरो आहे, ही तुमची सर्क्युलर स्केल आहे, ठीक आहे. ही तुमची मेन स्केलचा झिरो इथं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमची सर्क्युलर स्केल आणि सर्क्युलर स्केलचा ही तुमची मेन स्केलचा झिरो, ठीक आहे. आणि सर्क्युलर स्केलचा झिरो जर इथं आला, खालच्या साईडला आला तर कोणता एरर ऑकर होतो? पॉझिटिव्ह झिरो एरर.
निगेटिव्ह झिरो एरर, निगेटिव्ह झिरो एरर. निगेटिव्ह झिरो एरर कधी ऑकर होतो बघा, ही तुमची मेन स्केल आहे, ठीक आहे. मेन स्केलचा हा तुमचा झिरो आहे आणि ही तुमची सर्क्युलर स्केल आहे. 1 सर्क्युलर स्केलवरचा जर झिरो असेल, हा जर वर गेला, ही तुमची मेन स्केलचा झिरो आहे, ही तुमची मेन स्केल, ही तुमची सर्क्युलर स्केल. मेन स्केलचा झिरो इथं आहे, सर्क्युलर स्केलचा झिरो कुठं व्हायला लागलाय, वर जायला लागलाय. त्यावेळेस कोणतं एरर ऑकर होतो, निगेटिव्ह झिरो एरर. झिरो वर गेला की निगेटिव्ह झिरो एरर, झिरो खाली गेला की पॉझिटिव्ह झिरो एरर. ठीक आहे. आता ज्यावेळेस झिरो एरर ऑकर होतो त्यावेळेस रीडिंगमध्ये काय चेंजेस होतात, ठीक आहे. आता बघा, पॉझिटिव्ह झिरो एरर इज इक्वल टू पॉझिटिव्ह झिरो एरर इज इक्वल टू लिस्ट काउंट इंटू पॉझिटिव्ह झिरो एरर इज इक्वल टू लिस्ट काउंट into baseline base into coinciding division with baseline लक्षात. ज्यावेळेस तुमचा पॉझिटिव्ह झिरो एरर ऑकर होतो त्यावेळेस पॉझिटिव्ह झिरो एरर कसा काढला जातो, लिस्ट काउंट इंटू कोइन्साइडिंग डिव्हिजन विथ बेस लाईन. कोइन्साइडिंग डिव्हिजन DIVISION. सपोज करा पॉझिटिव्ह झिरो एरर आहे, ठीक आहे. त्यानंतर इथं सपोज 1 असेल आणि इथं 2 असेल. लिस्ट काउंट तुम्हाला माहीत असेल, लिस्ट काउंट काढायचं असेल किंवा दिला असेल, इंटू कोइन्साइडिंग डिव्हिजन विथ बेसलाईन. आता ह्याच्यामध्ये कोइन्साइडिंग डिव्हिजन कोणता आहे, 2 आहे. ही तुमची बेसलाईन आहे, ही तुमची मेन स्केल आहे. ह्या मेन स्केलची बेसलाईन आहे. बेसलाईन सोबत कोणतं डिव्हिजन कोइन्साइड व्हायला लागलं आहे, 2, ठीक आहे. त्यानंतर रीडिंग, करेक्टेड रीडिंग. त्यानंतर आपण पॉझिटिव्ह झिरो एरर जर ऑकर झाला असेल तर करेक्टेड रीडिंग आपण कशी काढतो बघा. आता करेक्टेड रीडिंग इज इक्वल टू मेन स्केल रीडिंग मायनस सर्क्युलर मेन स्केल रीडिंग प्लस सर्क्युलर स्केल रीडिंग मायनस पॉझिटिव्ह झिरो एरर. हे आपण असं करेक्टेड रीडिंग काढतो. जर तुमच्या स्क्रू गेजमध्ये जर झिरो एरर जर ऑकर झाला तर करेक्टेड रीडिंग आपण कशी काढतो, मेन स्केल रीडिंग प्लस सर्क्युलर स्केल रीडिंग मायनस पॉझिटिव्ह झिरो एरर. आणि पॉझिटिव्ह झिरो एरर कसा काढायचा असतो, लिस्ट काउंट इंटू कोइन्साइडिंग डिव्हिजन विथ बेस लाईन, ठीक आहे. त्यानंतर निगेटिव्ह झिरो एरर कसं काढायचं बघा. आता निगेटिव्ह झिरो एरर इज इक्वल टू मायनस लिस्ट काउंट इंटू सेम कोइन्साइडिंग डिव्हिजन विथ बेस लाईन. कोइन्साइडिंग डिव्हिजन ऑफ सर्क्युलर स्केल जर लिहिलं तर चालतं, सर्क्युलर स्केल विथ बेस लाईन. इकडे पण सर्क्युलर स्केल लिहून घ्या. कोइन्साइडिंग डिव्हिजन कुणाची, ऑफ सर्क्युलर स्केल विथ बेस लाईन, ठीक आहे. निगेटिव्ह झिरो एरर कधी ऑकर होतो, जर तुमचा सर्क्युलर स्केलवरचा झिरो हा जर वर शिफ्ट झाला तर कोणता एरर ऑकर होतो, निगेटिव्ह झिरो एरर. निगेटिव्ह झिरो एरर कसा काढला जातो, मायनस लिस्ट काउंट इंटू कोइन्साइडिंग डिव्हिजन ऑफ सर्क्युलर स्केल विथ बेस लाईन. आता बघा, ही तुमची सर्क्युलर स्केल आहे, ही तुमची
सर्क्युलर स्केल ही तुमची मेन स्केल, मेन स्केलचा 0. त्यानंतर सर्क्युलर स्केल, ठीक आहे, सर्क्युलर स्केलचा 0 असा वर गेला आहे. इथं असायला पाहिजे होता. ज्यावेळेस तुम्ही स्टड आणि स्क्रू कोइन्साइड करतात तर सर्क्युलर स्केलचा 0 आणि मेन स्केलचा 0 कोइन्साइड व्हायला पाहिजे होता, पण झाला नाही आहे. त्यामुळं हा झाला नाही, हा 0 वर गेला. हा 0 वर गेल्यानंतर कुठला एरर ऑफर होतो? -0 एरर. मग -0 एरर कसा काढला जातो? मायनस लिस्ट काउंट इंटू कोइन्साइडिंग डिव्हिजन. कोइन्साइडिंग डिव्हिजन, आता सपोज कर कोइन्साइडिंग डिव्हिजन जर हा इथं 3 असला त्यानं इथं 4, ठीक आहे. कोइन्साइडिंग डिव्हिजन ऑफ सर्क्युलर स्केल, सर्क्युलर स्केलचं कोइन्साइडिंग डिव्हिजन किती आहे आता? 3. कुणासोबत? बेसलाईन सोबत. ही तुमची बेसलाईन आहे, ठीक आहे, ही तुमची बेसलाईन आहे. कोइन्साइडिंग डिव्हिजन ऑफ सर्क्युलर स्केल विथ बेस लाईन, ठीक आहे. मग आता करेक्टेड रिडिंग कशी काढतो आपण? करेक्टेड रिडिंग इज इक्वल टू मेन स्केल रिडिंग प्लस सर्क्युलर स्केल रिडिंग मायनस सर्क्युलर स्केल रिडिंग मायनस -0 एरर, मायनस -0 एरर. लक्षात? इकडे पण आपण पॉझिटिव्ह 0 एरर करत होतो. इकडे काय घेतलं मी? निगेटिव्ह मायनस -0 एरर. दोघांमध्ये पण 0 एरर मायनसच करतात, परंतु इकडं पॉझिटिव्ह 0 एरर आपण मायनस करतो, इकडं -0 एरर आपण मायनस करतो. समजलं? असं करून आपण 0 एरर रिमूव्ह करून रिडिंग कॅल्क्युलेट करतो. काही एक्झाममध्ये JEEच्या आणि काही नीट पेपरमध्ये ह्याच्यावरती प्रॉब्लेम विचारलेत. ज्यावेळेस मी पेपर सॉल्व करेल त्यावेळेस ह्याच्यावरचे प्रॉब्लेम मी सॉल्व करून देईल. लक्षात? अभ्यास करत राहा. फर्स्ट चॅप्टर तुमचा संपलाय. ह्यानंतर मी तुम्हाला मागच्या 34 वर्षामध्ये जे नीटमध्ये क्वेश्चन विचारलेत ते प्रत्येक ईच अँड एव्हरी क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून देईल, ठीक आहे. त्यानंतर मी जिपमरचे सॉल्व करून देईल, एम्सचे सॉल्व करून देईल, त्यानंतर JEEचे सॉल्व करून देईल. लक्षात? अभ्यास करत राहा. काळजी घ्या.